हॅलो, आजची तारीख आहे. प्लीज जर मी याच्या समोर मी काफी एकटा फील करून राहिलोय, बहुत जास्त. त्याला आणि एवढं टेन्शन येऊन राहिलं डोक्यावर का तर कळून न राहिलं का मी का करू का नाही. डेस्टिनी मला माहित होतं की आपल्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी आपल्याला हार्डवर्क करावं लागेल. मी हार्डवर्कसाठी रेडी होतो राव. बट डोक्याला टेन्शन जर असेल ना तर ते खूप जास्त पेनफुल आहे ॲज कम्पेअर टू हार्डवर्क, बहुत जास्त. आणि जेव्हा टेन्शनमध्ये येतो माणूस तेव्हा काही कळत नाही का करावं का नाही. त्याला माझी डेस्टिनी अशी आहे करावं. एव्हरी डे मी जॉबवर येतो आणि आय जस्ट बिकेम क्राय, रडून जातो राव. हे माणसं, हे जॉब मला एवढ्या बेकार पद्धतीने ट्रीट करून राहिले ना, इतक्या बेकार पद्धतीनं की बहुत जास्त. प्रत्येक दिवशी काही ना काही मॅटर होते, प्रत्येक दिवशी. याच्यात गलती कोणाची हेच नाही करून राहिलं. सगळेच जण मला ब्लेम करतात, सगळेच जण. वर्कर, सुपरवायझर, ठेकेदार, ऑपरेटर. त्याला एक तर जण असावं कधी कोणीतरी म्हणायला पाहिजे राव त्याला तू करत आहे, ऍटलिस्ट राईट करत आहे, कोणीतरी तर म्हणावं यार प्लीज. मी बहुत स्ट्रेस मध्ये आलो यार, बहुत स्ट्रेस मध्ये. माझं काम आहे ऑपरेटर धरून परमिट घेणं आणि वर्कर लोकांकडून काम करून घेणं. आता ऑपरेटर वाल्यांकडून परमिट घेतलं पण हे वर्कर लोक काम करायला तयार नाही. आणि हे लोक काम करायला तयार नाही, त्यामुळे मी यांची कंप्लेंट नाही ठेकेदारापाशी करू शकत आहे, नाही गौतमपाशी करू शकत आहे. बस स्वतःमध्येच सामावून घेत आहे आणि स्वतःमध्येच गिल्ट फील करून घेत आहे. त्याला कधी कधी असं वाटतं त्याला पळून जाऊ. भोकात गेलं जॉब, भोकात गेले माणसं, भोकात गेले पैसे, भोकात गेलं सगळं. बस फक्त थोडंसं रिलॅक्स होऊ दे यार. बहुत जास्त का झालं आज ऍक्च्युली सांगून द्या. व्हेकल मेंटेनन्स मध्ये काम सुरू आहे, त्यामुळे तिथे 2 माणसं इथे पाठवले कटिंगसाठी. आणि नंतर उरले किती माणसं आता, 4 माणसं, 6 माणसं आहे ना, तर 4 माणसं. 4 माणसापैकी एक माणूस अब्सेंट आहे, प्रवीण बावणे. ठीक आहे, 3 माणसं होते. 3 माणसाला मी ते डिपॉइंटमध्ये घेऊन आलो. आल्यानंतर मला परमिट भेटलं का 2 काम करायचे आहे. एक आयसोलेशन डोअर रिपेअर करायचं आहे आणि DFTचे ॲडलर टाकायचे आहे. तर मी सकाळी 3 माणसाला घेऊन आयसोलेशन डोअर रिपेअर केलं. नंतर त्यांची सिस्टीम सुरू झाली. आता दुपारी ते ॲडलरचं काम करून घ्या म्हणजे ऑपरेटर लोक. ते ठीक आहे म्हणजे संध्याकाळी 3-3:30 वाजता. तर 3-3:30 वाजता म्हणजे ॲडलरचं काम करायचं आहे. तर जो एक माणूस होता, 3 माणसं होती ते डिपॉइंटचे, त्या 3 पैकी एक माणूस हाफ डे आहे, रणजित जामगाडे. आणि आता इथे फक्त 2च माणसं आहे, राहुल चौधरी आणि प्रकाश नागदेवे. बस 2च जण आहेत. आणि या दोघांना ॲडलरचं काम टाकायला म्हणलं ना तर ते म्हणून राहिले की 2 जणात ते ॲडलरचं काम होत नाही, ॲटलिस्ट 3 माणसं पाहिजे. तर मग काय
ॲडलरचं काम होत नाही, मग काय ड्रॉप करा, काम नको करू. तिथे साईट इंचार्ज आले आणि त्यांनी बघितलं का हे 2 माणसं, डिपॉनचे 2 माणसं झोपून आहे मस्त आराम करत, तसं काही यांना काही कामच नाही आहे. आणि आता ते साईट इंचार्ज आले पटेल, त्यांनी बघितलं, आता का ते जाऊन लुनारकडे कंप्लेंट करेन, संध्याकाळी मला बोलवन. मी सरळ म्हणून होतं, मी त्यांना म्हणलं, बट ते लोक काम करायसाठी तयार नाही झाले. इज इट बरं ठीक आहे, काम करायसाठी नाही, बट CHP मध्ये पाठव, तरी CHP मध्ये गेले नाही. मग वरून मग ठेकेदार म्हणेन, हे सगळं काम करत नसताना तू मला फोन का नाही केला, मला फोन करायला पाहिजे होता ना. अशा वेळेस मग आता माझी गाणं, आता मी त्यांना कोण फोन नाही करून राहिलोय भाय. मी लास्ट टाइम जेव्हा नाही का मी कोमलची कंप्लेंट घेऊन ठेकेदाराकडे गेलो होतो, तेव्हा ठेकेदार मी एक शब्द म्हणला, त्यांनी एक शब्द म्हणला की 210 मध्ये किंवा 500 मध्ये एवढे कामं राहते म्हणे, आणि तिथे 18 माणसं आहे, 24 माणसं आहे, ते लोक बरोबर काम करत आहे आणि तुम्हीच का बरोबर काम नाही करत आहे. हार्डली 6 माणसं आहे डिपॉइंटचे आणि तुमचीच एवढा कंप्लेंट, काम नाही करत, तुमच्याच एवढा कंप्लेंट. असं जर वाक्य म्हणलं, त्यामुळे नाही का तो शब्द मला खूप लागला रा. मला वाटलं 500 मध्ये पण कंप्लेंट नाही आहेत ना, CHP मधून पण कंप्लेंट नाही, ते आपण डिपॉइंटचीच कंप्लेंट का घेऊन जाऊ म्हणलं. हा, प्रत्येक वेळेस ठेकेदार. मला पण वाटलं रा काही प्रॉब्लेम आपल्यालाच सॉर्ट आउट करून घ्यायचे, सॉर्ट आउट करून राहिलं मी. जेवढं काही पेन आहे ते मी स्वतःच घेऊन राहिलो, जेवढं काही आहे बस स्वतःमध्ये. ठेकेदार येईल मला शिवा देईल, गौतम येईल ठेकेदार म्हणून तू फोन का नाही केला त्याच्यासाठी शिवा देईल, गौतम म्हणून तू CHP ला माणसं पाठवणे त्याच्यासाठी शिवा देईल. वरून हे लोक काम नाही करत, वरून ते पण लोक 2 जणांचं काम नाहीये, 3 जणांचं काम आहे, तुला समजत नाही का, माणसं पाठवत नाही का, वगैरे ते पण मला शिवा देईल. ऑपरेटर लोक तेही म्हणत, बाबू तुला काम दिलं होतं, परमिट दिलं होतं, तू काम काऊन नाही केलं, तेही शिवा देईल. बहुत जास्त टेन्शन येऊन राहिलं रे, बहुत जास्त. कधी वाटते का जरा पळून जावं, बट मी हे सगळं सस्टेन काऊन करत आहे भाय, कारण मला वाटते का एक रात्र गेल्यानंतर दिवस येतो, एक फॅक्ट आहे आणि रिअल कंडिशन पण. माझ्यावर आता हार्ड टाइम आहे, मी अशा लोकांसोबत हँगआउट करून राहिला आहे जे डिझर्व पण नाही करत आहे, आणि मला जो काही पेन त्रास होत आहे याचा मला एक प्रकारे एक्झॅक्ट अपोजिट भेटत. जेवढं काही मी त्रास सहन करून राहिलो आहे त्याचा डिफरंट एक असा फॅक्ट भेटेल का जेणेकरून मी एंटरटेन होईल. टुमॉरो इज बेटर दॅन टुडे असं म्हणत मी जस्ट चालून राहिलो आहे आणि बस सस्टेन करून राहिलो. आता मला भीती लागून राहिले राव का कोणाचा फोन येईल तेव्हा मी काय जवाब देईन. काय नाही, हे लोक काम नाही केले आणि मी तुम्हाला फोन केला नाही, तुम्ही द्या शिवा, मी ऍक्सेप्ट करतो, व्हॉट एव्हर इट इज, जस्ट ऍक्सेप्ट. त्याला मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी खूप 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 गाण मारून घेतात. तर मी या टेन्शनला रिकवर करण्यासाठी का केलं की गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला, बट याच्यामुळे टेन्शन पुन्हा वाढलं. थोडं बिग बँग थेरी पाहतो म्हणलं, त्याच्यामुळे पण पुन्हा टेन्शन पुन्हा वाढलं. तर असं वाटलं चला कोणापाशी आपण या गोष्टी सांगावं, कोणापाशी या गोष्टी सांगू, तर त्याला कोणीच नाही येते. त्याला कोणीतरी म्हणन, प्लीज एक जण तर म्हणून यार मला एकच बंदा पाहिजे राव, तो म्हणून का प्लीज हे राईट आहे. कोणीच. त्यामुळे मग मी स्वतःच
या कॅमेरा आहे, हा मोबाईल आहे, हा मी आहे, आणि हे माझे टेन्शन आहे. बाकी काय, जे आहे ते होत आहे. आपण आपल्या लाईफला बिकम बेटर करण्यासाठी पढाई करायची आणि बस, दॅट्स ऑल. काही टेन्शन आहे हे काही हे यांना काय, या फळदू लोकांना काम नाही करत म्हणून राहीन, ठेकेदार आले का बस मुंडी खाली काढले निघून जाईल. मरण का 2 माणसं काम नाही होत, 3 माणसं पाहिजे ना आम्हाला. I don't know.